नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की लग्न झाल्यानंतर जे आहे पत्नीच्या नावामध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला कुठले-कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठून मिळणार आहेत. तर लग्न झाल्यानंतर मुलीचे नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डवरील नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला कसं भेटणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अगोदर मॅरेज सर्टिफिकेट हे तुम्हाला ऑनलाईन भेटत होतं, परंतु आता मॅरेज सर्टिफिकेट तुमचं ऑनलाईन बंद झाल्यामुळे तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट हे तुमच्या ग्रामपंचायतमधून म्हणजेच ग्रामसेवक यांच्याकडून घ्यावे लागेल. त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतला तुमच्या लग्नाची नोंद करावी लागते. लग्नाची नोंद केल्यानंतर तुम्हाला एक मॅरेज सर्टिफिकेट दिलं जातं आणि तेच मॅरेज सर्टिफिकेट नंतर तुम्हाला ग्रामपंचायतमधून ऑनलाईनही मिळून जाईल. तर यासाठी तुम्हाला कोणते-कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट काढणं आता बंधनकारक आहे. त्याशिवाय तुमचं मुलीचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही अपडेट करू शकत नाहीत. म्हणजे लग्न झाल्यानंतर पत्नीचं आधार कार्डवरील नाव तुम्हाला इकडलं नाव लावण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट हे आवश्यक असणार आहे. त्यासाठी कुठले-कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर पहा, मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी तुम्हाला कुठले-कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत याची यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर वधूच्या वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा किंवा जन्मदाखला तुम्ही इथं टी-सी देऊ शकता. वधू जी असणार आहे तिचे जे काही माहेरचं नाव आहे त्या माहेरच्या नावाचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागेल. वराचा वयाचा पुरावा यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा किंवा जन्मदाखला देऊ शकता. म्हणजे तुम्हाला वयाच्या पुराव्यासाठी वधू वराचा ची झेरॉक्स तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर वराचे रहिवासी पुरावा यामध्ये तुम्ही आधार कार्ड, निवडणूक म्हणजे तुमचं वोटिंग कार्ड किंवा रेशनिंग किंवा रहिवासी दाखला देऊ शकता. वधूचा रहिवासी पुरावा यामध्ये तुम्ही वधूचं आधार कार्ड देऊ शकता. म्हणजे वधूवराचं टीसीचे झेरॉक्स, त्याच्यानंतर वधूवराचे आधार कार्ड झेरॉक्स आणि तुमच्या वधूवराचं ओळखपत्र असलेलं फोटो असलेलं ओळखपत्र म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एक लग्नपत्रिका यामध्ये द्यावी लागेल. तुमची जी काही लग्नाची लग्नपत्रिका असेल त्याची तुम्हाला कलर प्रिंटआउट काढून तीही तुम्हाला याच्यासोबत द्यावी लागेल. त्याच्यानंतर 3 साक्षीदार यांचे ओळखपत्र द्यावे लागतील. तुम्हाला लग्नामध्ये जे कोणी तुमचे 3 साक्षीदार होतील त्यांचे तुम्हाला आधार कार्ड द्यावे लागतील. त्याच्यानंतर वधूचे 2 पासपोर्ट साईज फोटो, वराचे 2 पासपोर्ट साईज फोटो आणि वधू-वराचा विवाहातील एकत्रित फोटो ज्यामध्ये वर जो आहे तो वधूला हार घालत असल्याचा किंवा मंगळसूत्र घालत असल्याचा असा एक फोटो तुम्हाला लागेल आणि एक प्रतिज्ञापत्र लागेल जे तुम्हाला 100च्या बॉन्डवर टाईप करून प्रतिज्ञापत्र जे आहे ते नोटरी करून घ्यावं लागेल. त्यामध्ये तुमचा उल्लेख असेल की तुमचा वधूचं नाव, वराचं नाव आणि या तारखेला तुमचा विवाह संपन्न झाला आहे आणि कुठल्या गावामध्ये झाला आहे याची पूर्ण नोंद या प्रतिज्ञापत्रावर येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथं विवाह नोंदणीसाठी एवढी कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत. ही कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्हाला 2-4 दिवसामध्ये तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट हे ग्रामसेवक मार्फत मिळणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमधून हेच प्रमाणपत्र ऑनलाईनही काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र भेटल्यानंतर ते प्रमाणपत्र घेऊन वधू आणि वराचं आधार कार्ड घेऊन तुम्हाला आधार सेंटरला जायचं आहे. हे एक मॅरेज सर्टिफिकेट घेऊन हे 3 डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला नंतर वधूच्या नावामध्ये तुम्ही अपडेट करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.